सगळ्यांची तहान भागवले या व्यक्तिमत्वानं आणि त्यांचा वाढदिवस खरं तर मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये आपण सेलिब्रेट करणार आहोत. खरं तर त्यांचा वाढदिवस उद्या आहे, परंतु आज खरं तर खेळावर असणारं प्रेम ही तळमळ मात्र त्यांची आणि म्हणूनच आज रायगड प्रीमियर लीगच्या मंचावर हा वाढदिवस नियती स्पोर्टचे सर्व वासू शेठ भोईर यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होता. तो विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे वासू शेठ. हॅपी बर्थडे. RPLच्या मंचावर हा वाढदिवस सेलिब्रेट होत असताना या वाढदिवसाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावीत. हा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल मध्ये शर्ट हरियाणा माग 50+ आजही चांगले क्रिकेट खेळतात वासू शेठ आणि पुढच्या वर्षी पाण्याच्या व्यतिरिक्त खरं तर आपल्याला या स्पर्धेमध्ये नियती स्पोर्ट कडून इकडे खरं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आलंय. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. चलिए बहुत बढ़िया. देखिए कमाल का मुकाबला है. MD वारिस श्री टीम है. साई स्पोर्ट्स वाडा राहुल सर यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. श्री साई स्पोर्ट्स वाडावरून खरं तर या ठिकाणी उपस्थित झालेत. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मनाच्या अंतःकरणापासून आपलं सहर्ष स्वागत आहे आणि जाऊया आपण सरळ उपांत्य फेरीच्या दुसऱ्या मॅच कडे. जोडले जातील बाबूशा. क्या बात है. बहुत बहुत शुक्रिया. यहाँ पर दीपक सर एक तो बात है यहाँ पर रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 2 वो कहते हैं ना मेरा सारा का सारा सिस्टम ही हिल गया. और इस प्रतियोगिता ने देखे भाई बात देंगे तन मन को देखे वाइब्रेट कर दिया. अमरदत्ता पवार से बड़ा मुकाबला है. Hello, Shirululu. Happy बड़ा- birthday to you. जरूर जरूर हैप्पी बर्थडे टू यू. आपसे साथ देना चाहेंगे पर हाँ कंचन सर बात करेंगे सेकंड सेमीफाइनल मुकाबला बड़ा मुकाबला यहाँ पर आकाश शेठ नाईक साहेब कोहली यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम आकाश शेठ. आपलं RPL मध्ये हार्दिक असं स्वागत. हाँ लेट मैच जिब्दानी बामुन डोंगरी टीम देखे बात करेंगे. आर्यन नाइक मिस्टर IPL दोनों देखिए IPL के सितारे यहाँ पर माया टर्न महेश नानगुड़े देखिए बल्लेबाजी के लिए मैदान पर उतर चुके हैं. और गेंदबाजी की बात करेंगे यहाँ पर कप्तान सिनाथान सुमित पत्रे. लाजवाब देखिए यहाँ पर क्या जोश क्या जुनून क्या जज्बा. बहुत सारा देखिए बात करेंगे अलीबाग यहाँ पर क्राउड आए हुए हैं. तादाद है. नामदार साहब देखिए इस वक्त तशरीफ रखे थे अलविदा लेते हुए. जरूर अच्छी बात है. उन्होंने बताया कि आने वाला साल 4 व्हीलर से और बिंदास भाई ठोमरे देखिए उन्होंने भी बताया 2 बाइक है. और ये देखिए खूबसूरत लाडली बेटी कहते ना जिस घर में बेटी हंसती है उस घर में खुशियां बरसती हैं. स्क्रीन पर इस वक्त दिखाया जा रहा है. और थोड़ा सा डगआउट के सामने जो क्राउड दर्शक हैं गुजारिश करना चाहेंगे थोड़ा खिलाड़ियों को वहां पर बैठने का मौका दीजिए. डगआउट के सामने जो क्राउड है अच्छा आपने साथ दिया है. चलिए बात करेंगे इस टूर्नामेंट में देखिए बात करेंगे आदर स्पोर्ट्स श्रेया स्पोर्ट्स है और श्रेया जी देखिए बात करेंगे हमारे श्रेया दीदी वेलकम स्वागत है. कुछ समय पहले देखिए उन्हें स्क्रीन पर जरूर है. और ये चलिए मैदान घोड़े पर बड़ा हिट है. AK-47 छरा. ब्राह्मण की बोली और डॉन की देखिए AK-47 की गोली. कितना बढ़िया पिकअप शॉट है. संतुलन देखिए कितना बॉडी की देखिए बैकफुट से यहाँ पर सीधा स्क्वायर लेग मिड विकेट को चिरते हुए देखिए यहाँ पर. क्राउड देखिए खचाखच
बहुत बढ़िया देखिए अलीबाग से बहुत दर्शक हमारे तेजस्वी जी ऋतिक कजारी भी देखिए मैच के देखिए यहाँ पर तर नाईक ऑप्टिक्सचे सर्वे सर्वा निखिलजी नाईक यांच्या वतीनं खरं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज आयकॉन कॅटेगरीसाठी एक ऑकली ब्रँडेड सनग्लासेस दिले जातील आणि त्यांचं निखिल नाईक यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. हे पारितोषिक आयकॉन प्लेअर ऑफ द सिरीजसाठी असेल. बहुत ही बढ़िया देखिए मौका मौका किस्मत सभी को मौका देता है मेहनत हर किसी को चौंका देता है. टीम का स्कोर 11 बना है जहां पर अभी भी देखिए एक गेंद आना बाकी है यहाँ पर. और ये देखिए श्रेया दीदी को दिखाया जा रहा है यहाँ पर खूबसूरत चेहरा देखिए कई दिन जिस घर में श्रेया अमर पवार देखिए जिस घर में बेटियां हंसती हैं उस घर में ही खुशियां बरसती हैं. हर घर में बेटी नसीब नहीं होती है. और बड़ा मौका बन सकता है यहाँ पर स्मैश नानगुड़े कैच लिया गया भाई यहाँ पर से उरिया देखिए पर फील्डर से भाई यहाँ पर से और बड़ा विकेट देखिए गिरा यहाँ पर से मैस नानगुड़े यहाँ पर से अनफायर थे भाई यहाँ पर. कहते हैं ना मच्छर ने आपको काटा ये उसका जुनून था और आपने खुजलाया ये आपका सुकून है. पिछली गेंद के पर छक्का दागे थे उठा डॉन का जुनून है और इस बार गेंदबाज को मिलता हुआ सुकून. बताइए डीजे सूरज तर प्रेक्षकांनी कोणी आतमध्ये जाऊ नका. रेलिंगच्या जवळ जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल थोडंसं बाउंड्री लाईन पासून दूर व्हा. बऱ्याच वेळेला सीमा रेषेलगतचे रक्षक धावत येतात थोडी इंजरी होऊ शकते त्यांना सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा. त्यामुळे थोडं सीमा रेषेपासून थोडंसं मागे व्हा. कळकळीची विनंती आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. बड़ा विकेट देखिए यहाँ पर मैदान गुड़े यहाँ पर डॉन 11 मुल्कों के पुलिस ढूंढ रहे थे ये 11 खिलाड़ियों के बीच में. तर या जेलसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांच्या वतीनं भुऱ्या अर्थातच महेंद्र अंधेरेला. नहीं सही बात बताया ये विकेट नहीं था विधानसभा का टिकट क्योंकि आमदार साहब की तरफ से एक कैश प्राइज है. बड़ा विकेट देखिए लेकिन आर्यन नाइक अभी भी मैदान पर है और बारकिया कामले का मोटे वाला मैदान पर देखिए बात करेंगे. इस वक्त मैदान प्रमोट किया गया इन्हें बल्लेबाजी में. करण घनसोलकर एक दरवाजा बंद होता है ना दूसरा दरवाजा खुल जाता है. सफलता सुमित पत्रे देखिए कप्तान सीना थान बड़ा विकेट ले चला भाई. वो कहते ना लो चली में रनों की बात करेंगे यहाँ पर. रन देखिए 11 पर एक क्राउड देखिए पर खचा खच दर्शक पूरा मैच का आनंद लेते हुए. लक्ष्य एक है होता है रास्ता अनेक होता है. कभी रास्ता बंद हो जाए तो रास्ता बदलो लक्ष्य नहीं और रास्ता बदलो लक्ष्य नहीं. यहां पर दूसरा मौका करण घनसोलकर यही तो बात बताया था भाई. एक दरवाजा बंद होता है ना दूसरा दरवाजा खुल जाता है यहां पर. और इस वक्त देखिए बात करेंगे कप्तान का विकेट से आर्यन नाइक का विकेट से. अगर चोरों ने रिप्ले में देख सकते हो किस तरह की कैचेस लिया गया भाई. लाजवाब करण घनसोलकर देखिए इनका गेंद केले के जैसे मुड़ता हुआ जा रहा है. परिंदों के पास कहां रहती है बैंक अकाउंट से फिर भी वो भूखे नहीं सोते. और यहां से बल्लेबाज बारकिया कामले भी जानते होंगे हमारे पास बोकड कुणीतरी चोरून नेलेला इथून. हमारे पास अकाउंट भी है. मुझे लगता है सूरज डीजे आने वाला साल आप जरूर एक बाइक ले जाओगे. परफॉर्मेंस लाजवाब है. 11 पर तो न जाने कौन देखिए हमारे मेहमान से डीजे के ऊपर भी रुपेश भाई ने देखिए यहाँ पर जिक्र के 2 पाई के लेकिन 11 पर 2 बल्लेबाज है. यही तो बात बताया परिंदों के पास कहाँ रहता है बैंक अकाउंट से फिर भी वो भूखे नहीं सोते. और यहाँ पर से दोनों बल्लेबाज को एक सोचना पड़ेगा. आपके पास अकाउंट भी है आपके पास पता है कितना गेंद है और कितने बल्लेबाज नीचे हैं. और आप थोड़ा सा कुदरत मेहरबान देखें थोड़ा सा बूंदाबांदी नहीं थोड़ा क्लाइमेट तो ठंड होना बहुत जरूरी था लेकिन इस क्राउड जगह से नहीं हटेंगे भाई. खुद के दम पर बनाई गई छाया. चलिए बात करेंगे आदरणीय प्रशांत गवनकर साहब देखिए एमडी वारिश अलीबाग टीम है
और ये टीम पे देखिए पार्टी सपोर्ट काफी है। विशाल दादा, वेलकम दादा, आपका भी स्वागत है। 11 पर 2 बल्लेबाज है, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे, कुछ तो बनाएगा ये मुकाबला जो बड़ी। प्रफुल्ल दादा बेचारे देखिए बात करेंगे, स्विग स्पोर्ट डापोली मोटर बाइक देखिए इनकी तरफ से खास करके। नहीं बड़ा देखिए, हर किसी का किरदार यहाँ पर बड़ा बड़ा रहा है। जरूरत है तो जिक्र है, वरना किसका फिक्र है। जरूर यहाँ पर जरूरत था विकेट की। महेश नानगुड़ी का विकेट निकालने के बाद है, उसके बाद देखिए आर्यन नाइक का विकेट गिरा। आज मैच क्या रंग बदल रहा है भाई। तैयार, ओ यहां पर देखिए बड़ा हिट है, क्या क्लियर कर जाएगा। हाँ क्लियर कर गया भाई यहाँ पर। और ये हर पन मामला देखिए बात करेंगे, बालाजी पिल्लाई के बल्ले से आता हुआ 6 रन। देखिए बात करेंगे, बालाजी के बल्ले से 6 आता हुआ। ये बात छिड़ा था, परिंदों के पास नहीं रहते बैंक अकाउंट्स, फिर भी वो भूखे नहीं सोचे, वो रिवर्स खेलने गए थे भाई। नहीं जमाना भी डालडा घी का है, असली नहीं तो कभी कभी नकली भी चलता है। बालाजी बता रहे भाई मुझे बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना चाहता था। रिवर्स स्विच हिट है, होता है, गलतियां भी होगी, गलत भी समझा जाएगा। ये क्रिकेट है दोस्तों, यहां तेरी तारीफ भी होगी, यहां तेरी निंदा भी होगी। 17 पर 2 हैं। इस बार इनको जाने दिया वाइड का इजाबा, एक्स्ट्रा से रन आता हुआ। जख्म वहीं से मिला जहां से मरहम की उम्मीद थी, क्योंकि महेश नानगुड़ी के विकेट के बाद है लगा था आर्यन नाइक है कप्तानी खेल कर जाएंगे। बालाजी पिल्लाई देखिए यहाँ पर कमाल की फॉर्म में गुजर रहे हैं, उनका फॉर्म देखिए इस वक्त है। टीम को जरूरत है एक पार्टनरशिप की। और खींचा भाई यहां से, ये नहीं अब रुकने वाला है भाई यहां पर से। आप देखिए बालाजी के बल्ले से और एक आता हुआ गगनचुंबी छक्का। नाव गाव सुयोग संजय मडवी, रोहा. कसं वाटते रोह्यावरून इथे आलेस आणि आज शूज मिळालेत, किती आनंद आहे. खूप आनंद आहे. कसं वाटतंय खरं तर पनवेलचं क्रिकेट रायगडची स्पर्धा आहे, परंतु पनवेलमध्ये होतोय, प्रेक्षकांची उदंड गर्दी. आयोजकांबद्दल काय सांगशील. मोठं खरं तर बक्षिसं आहेत आयवॉक यासाठी, कदाचित बाईक सुद्धा मिळू शकेल तुला. आयोजक तर खूप भारी आहे. चला अभिनंदन अभिनंदन तुझं आणि खूप साऱ्या शुभेच्छा. असंच राहत इकडे बाउंड्री लाईनला आणि कदाचित आज बाईक सुद्धा घरी जाऊ शकेल. क्या बात है, सही बताएं हमारे दर्शक के आज पकड़े। आयोजन तो भारी है, भारी नहीं भाई लय भारी है। मैं तो कहूंगा टेनिस क्रिकेट जैसे, क्रिकेट को गिरा तो नहीं सकता, हिलाने का ताकत रखता है। ये रबर बॉल देखिए पार किया, कामले मैदान पर है, लेकिन इससे बालाजी देखिए एक पार्टनरशिप बना रहे हैं। टीम का स्कोर पहुंचा है 25 रन है, और एक पार्टनरशिप की जरूरत थी। कहा जाता है ना प्यार की बीमारी और क्रिकेट में साझेदारी, और ये पार्टनरशिप है। कौन भूल सकता है, भारत पाकिस्तान के बीच में खेला गया था 28 सितंबर है एशिया कप का फाइनल मुकाबला। 20 पर 3 बल्लेबाज आउट थे। उसके बाद जो तिलक वर्मा शुभम दुबे के बीच में पार्टनरशिप हुआ था, 67 रनों का इनिंग्स खेला था तिलक वर्मा। तभी कहा गया था कभी शर्मा तो कभी वर्मा, तो यहां पर वो पार्टनरशिप बनाने की कोशिश कर रहे हैं। स्कोर की बात करेंगे, स्कोर जाकर पहुंचा है 26 रन है, और जहां पर 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ है। चलते हैं डीजे सूरज के पास है, अभी भी 18 खेल का खेल आना बाकी है। 26 पर 2। आणखीन एक आयवॉक या विनर आपल्याशी जोडले गेलेत. सुदेश घरात आहेत नेरळवरून. सुदेश, काहीतरी कमेंट द्यावी लागेल, नाहीतर शूज परत घेतले जातील. शूज परत घेतले जातील. असू द्या, काय सांगशील आयोजनाबद्दल. कसं वाटतंय आज पहिल्यांदा कदाचित असेल की कोणत्या तरी स्पर्धा बघायला आल्या, आज बक्षीस मिळतंय. आयोजन मस्त आहे. मी कधी क्रिकेट खेळत नाही, पहिल्यांदाच मी आलोय, मित्र घेऊन आलाय, आला डायरेक्ट हातात धरला.
तुला माहिती आहे की आज एक कॅच घेतलं, परंतु कदाचित बाईक सुद्धा मिळू शकेल जर तुझं नाव निघाला संध्याकाळी बक्षीस समारंभामध्ये. तर काय म्हणशील, बाईक सुद्धा खरं तर या ठिकाणी ठेवले आयोजकांच्या वतीनं. चांगलं आयोजन आहे, मस्त एकदम. आणि पुढच्या वर्षी अजून काहीतरी नवीन करा, अजून प्रेक्षक येतील, असंच मैदान भरलेलं असेल अजून. आणि पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून तब्बल 2 बाईक दिल्या जातील. एकदा जोरदार टाळ्या आयोजकांच्या वतीनं. पुढच्या वर्षीची स्पर्धा आजच खऱ्या अर्थानं सुपरहिट राहिले. आत्तापर्यंत सकाळपासून जे आयवा कॅच विनर आहेत त्यांची नावं आम्ही वाचून दाखवतोय. प्रतीक तारेकर पारगाव, हरिदास कुरगटकर मुरुड, जयेश चोरडेकर रोहा नावा, हितेश पाटील वेशवी, विनोद जाधव पारगाव, स्वप्नील पवार पनवेल, गुड्डू म्हात्रे पेण दादर, रवींद्र मडवी उरण गावठाण, नितेश शर्मा सुकापूर, दिलीप बेडेकर देवत, सुयोग मडवी रोहा, सुदेश गरत नेरूळ, असे 12 खरं तर हे विजेते आहेत. आणि वेगवेगळ्या तालुक्यामधूनच सगळ्यांनी उपस्थिती दाखवायची बक्षीस समारंभामध्ये, तर तुम्हाला ही बाईक मिळू शकेल. हाँ चलिए, बहुत बढ़िया. वाइट कैच. अब 2 बाइक है आने वाला साल है, तो बातें कर कप्तान कुल विशाल जीतेकर. इनके जुबान से जब भी कोई बातें आती है ना, दिल को लुभा जाता है. ये देखिए, ये वो मखमली चेहरा देखिए, विशाल दादा जीतेकर. देखिए हमारे कमेंट्री बॉक्स पर देखिए, हर बंदा कहता है तो कुछ तो बातें कर कप्तान कुल विशाल जीतेकर. क्या बात है, सलूट है आपके काम को. बहुत बढ़िया. नहीं, ये कोई बड़ी बात नहीं है कांचन सर, यही तो बात बताया. टेनिस क्रिकेट के बहुत सारे लीग रहते हैं, बहुत सारी प्रतियोगिता रहता है, लेकिन गिराने का ताकत तो नहीं है, लेकिन हिलाने की ताकत दिखाया भाई पूरी मैनेजमेंट ने. देखिए यहाँ पर से अब थोड़ी मुकाबला की बात करेंगे. यहाँ पर एक पार्टनरशिप बन रहा है यहाँ पर से. 29 पर 2 है. भूल होना प्रकृति है, मान लेना संस्कृति है, और उसे सुधार लेना प्रगति है. और ये दोनों बल्लेबाज देखिए वो सुधार बल्लेबाजी में दिखा रहे हैं एक फाइटिंग टोटल तक पहुंचने के लिए. फुटबॉल में गोल 31 रन है. तो कहा जाता है ना, अगर ऊंट से दोस्ती करनी है तो दरवाजा ऊंचा करना होगा, क्योंकि सेकेंड इनिंग में देखिए आपके सामने बाहुबली मैदान पर आएगा. हाँ, लड़ने खुल के मैदान अभी खाली पड़ा है. सामने तेरा बाहुबली सुमित ढिगले सेकेंड इनिंग में ये आपके सामने खड़ा रहेगा. तो एक बड़ा टोटल बनाना होगा यहाँ पर. तो अच्छा कमबैक देखिए आर्यन खारकर से. हर शाम सुहाना नहीं होता, हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता. अरे कुछ तो बात है आर्यन खारकर में, वरना इसका आईपीएल में सिलेक्ट ना होता. क्योंकि अलीबाग के एक लौते ऐसे खिलाड़ी हैं जिन्होंने आईपीएल खेले हैं. इसलिए तो कहा जाता है भाई इसकी मोहब्बत में सिर्फ ये धोखा मिलता है. इस तरह आईपीएल में चमक जा बेटा, तुझे आगे जाने का मौका मिलता है. बालाजी पिल्लाई देखिए थोड़ा सा शांत है, और इसकी खामोशी का इम्तिहान है. क्या बढ़िया आर्यन खारकर देखिए पर स्क्रीन टन इन्हें मिल रही है यहाँ पर. और राउंड द विकेट से देखिए उस एंगल बना करके इनको बाहर की तरफ निकाल रहे हैं, और एक्रोस बल्ले का मुंह जल्दी बंद कर रहे हैं यहाँ पर बालाजी. थोड़ा बैकफुट से कट खेल सकते थे, लिट कट से. गेंद की लाइन तक भी पहुंचना बहुत जरूरी रहती है. लेन पर इंतजार करने वाले को उतना मिलता है. ये देखिए हमारे क्राउड है, इन्होंने इंतजार किया. वो कहा जाता है ना, पहले लोग थे दीवाने, अब लगे हैं कमाने. लेकिन आज छुट्टी का दिन है, यहां कमाइए भाई, और कमा रहे हैं. पहले लोग थे दीवाने, अब लगे हैं कमाने. और यहां पर देखते हैं बड़ा बाउंसर भी रहा और बाहर भी था. वाइड है 1 बाउंस के साथ देखिए यहाँ पर वार्निंग देते हुए यहाँ पर मैच का थोड़ा सा देखिए यहाँ पर मोमेंटो बन रहा है. फिर शेख बार पार्टनरशिप बन रहा है, अतिरिक्त कंधों का इस्तेमाल कर रहे हैं आर्यन खारकर. 32 पर 2 यहाँ पर. गैरों ने दी नसीहत, अपनों ने धोखा. ये क्रिकेट है दोस्तों, यहाँ पर हर किसी को चाहिए मौका. अमदार साहब देखिए एम डी टीम में आई यहाँ पर. रौनक बड़ा मैच का आने वाला साल 4 व्हीलर देखिए. हल्के हाथों से लेट कट है, यही बात कर रहे थे कि इनके लाइन तक पहुंचिए, लेन को पहचानने की कोशिश कीजिए. रनों की बात करेंगे यहाँ पर. 34 रन बनाए.
बहुत सारा देखिए क्राउड अब छतरी खोल चुके हैं भाई यहाँ पर से। नहीं भाई अभी जिंदा हो तो जी लेने दो, हरी बरसात में पी लेने दो, पी लेने दो। इसका मतलब ये नहीं इस क्रिकेट का मजा पी लेने दो भाई। 34-2 लेकिन देखिए बारिश आई है, तूफान आने दीजिए, क्राउड जगह से हिलने वाले नहीं है भाई यहाँ पर। वो भला ही सर्दी खांसी हो जाए चलेगा, लेकिन इस मुकाबला नहीं छूटना चाहिए। हर एक गेंद सर्दी हो जाए तो भिक्स लेना पड़ता है, मुकाबला जीतना है तो रिस्क लेना पड़ता है। अब बल्लेबाज के लिए वो रिस्क का समय आ चुका है। और ये चलिए भाई बालाजी ने लिया रिक्स भाई यहाँ पर। और इस बार देखिए दर्शकों के बीच में भाई गुल्लाला गुल्लाला नहीं भाई, हुल्लाला हुल्लाला। क्या बात है, नहीं आज पानी पूरी का सब कुछ खा के जाएंगे। क्राउड आए यहाँ पर काफी तादाद से। भूल होना प्रकृति है, मान लेना संस्कृति है, और उसे सुधार लेना प्रगति है। जहां पर 2 बल्लेबाज देखिए 2 झटका लगा था शुरुआत में, और उसके बाद एक पार्टनरशिप 40-2। यही बात बताया था जैसे सर, हमने भूला नहीं। 28 सितंबर भारत बनाम पाकिस्तान के बीच में जो मुकाबला खेला गया था, एशिया कप का फाइनल मुकाबला था भाई। 20-3 बल्लेबाज आउट थे। शुभम गिल तोड़ा था दिल, उसके बाद कप्तान सूर्या कुमार यादव देखिए उनका विकेट से अभिषेक शर्मा, लेकिन उसके बाद मैदान पर आया तिलक वर्मा। वो 67 रनों का इनिंग जिसमें 4 छक्का, तभी तो सोशल मीडिया में चला भाई, कभी शर्मा तो कभी वर्मा। और यहां पर देखिए बालाजी पिल्ले क्या कमाल के बल्लेबाजी। 40 पर देखिए तो नहीं कबूल तो करना पड़ेगा यहाँ पर से। डीजे सूरज की बात करिए यहाँ पर या क्राउड को कीजिए। तर महेश स्पोर्ट्स शेलकरसाठी संतोष टकले यांच्याकडून शुभेच्छा आल्यात। महेश स्पोर्ट्स शेलकर बामणडोंगरी टीमसाठी त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय। और एक देखिए खींचा भाई यहाँ से, कमाल की टाइमिंग देखिए यहाँ से। ये थे यहाँ पर बारकिया कामले का बल्ले का गर्जन है, और रन दिया आधा दर्जन है, और बता रहे मैदान पर अभी भी खड़ा है टार्जन। बारकिया कामले का बल्ले का था गर्जन है। यूं ही नहीं इनकी गाना ने धूम मचाया था भाई। बारकिया कांबळे का मोठे वाला रायगड ठाण्यामध्ये फेमस झाला। और एक देखिए अच्छा गेंद है, कहते ना बादाम खाने से अकल उतनी नहीं आती है। वाइड यहाँ पर से डीआरएस है, अंपायर कॉल यहाँ पर अंपायर जरूर अमूल कालू सर देखिए यहाँ पर बता रहे हैं उनकी कॉल यहाँ पर है। और कभी कभी क्या होता है कांचन सर क्लोज रहता है डिसीजन, कभी कभी अंपायर गेंदबाज भी सामने आ जाता है, अंपायर के लिए दिक्कत परेशान बन जाता है। और फिर डिलीवरी यहां पर गेंदबाज सेफ है। गेंदबाज तो सेफ है, कहते ना रोटी का कदर पानी जानता है, रोटी का कदर भूखा जानता है, पानी का कदर प्यासा जानता है। और एक एक डॉट गेंद की देखिए अहमियत है। सुमित पत्रे खुद कप्तान है भाई, ये जानते हैं। 46 पर 2 बल्लेबाज आउट हैं, और क्राउड देखिए भाई यहां से खचाखच है। तैयार गेंदबाज, हाँ एक क्रॉस पे एक बार देखिए स्वीप खेलने गए थे। क्रिकेट एक ऐसा चीज है यहाँ पर परखो तो आसान है, ना परखो तो मुश्किल भाई। सुमित पत्रे देखिए अपने लेन से परेशान कर रहे हैं। जिंदगी खेल है जिसमें आप कभी कभी खिलाड़ी बन जाते हो और कभी कभी खिलौना भी बन जाते हो। 46 पर 2 बल्लेबाज आउट हैं, लेकिन ये पार्टनरशिप बहुत बढ़िया बनता हुआ, और इस पार्टनरशिप को देखते हैं कितना लंबा बना पाएंगे। बहुत बढ़िया यहाँ पर 2 गेंद देखिए डॉट छक्का खाने के बाद है। कहती ना इस दुनिया में उसके अंदर एतम है, और हवा में खीने फील्डर से दूर है। गैप है जब तक डीप एक्स्ट्रा कवर से गेंद वापस आता, तब तक देखिए 2 रन आता हुआ। बहुत बढ़िया फील्ड देखिए एकदम से खोला हुआ है। बारकिया कामले थोड़ा फ्रंट पर आकर दूर से खेले थे शरीर से, उनका पसंदीदा टाइमिंग ऑफ ड्राइव कवर ड्राइव है। 48 पर 2
यही तो बात है भाई, इस दुनिया में क्रिकेट के मैदान में उसी के अंदर है दम, जिसने दूसरे से उम्मीद रखा है हमेशा कम है। पिछला मैच विश्वजीत ठाकुर, तीनों कामले, क्या बढ़िया हवा में खेने, इस बार क्या पहुंच पाएंगे? कुछ समय के लिए देखिए भाग्य का मिलता हुआ साथ है, और सिंगल नहीं भाई डबल भी आता हुआ। तर वेद प्रजापती भिंगारी, विवेक विवेक प्रजापती बारक्या कांबळेसाठी षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आले आणि ते जमा झाले. चलिए बात करेंगे, 50 रन बनाए टीम का अर्धशतक है, अंधेरा से कह दो बचपन गुजर चुका है। धुवा ग्रुप मच्छिंद्र मोकल यांच्याकडून लगातार 3 षटकारांना बारक्या कांबळेला 5000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात है, अब होठों से नहीं नोटों से बार क्या कामले के लिए देखिए यहाँ पर 12 पर बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पर से, और इस बार देखिए बार क्या कामले स्वीप खेला भाई यहाँ पर से, अरे बार क्या कामले का मोठे वाला अजून एक चौकार आला. क्या बात है, टीम का स्कोर देखिए 54 रन तक पहुंच चुका है, और ये पार्टनरशिप है बहुत बड़ा बन चुका है. क्राउड देखिए खचाखच है, कहती ना गुलामी की कीमत मिलती है और आजादी की कीमत चुकानी पड़ती है, और ये पार्टनरशिप की कीमत अब चुकाना पड़ेगा भाई. दिबाई पाटिल का मैदान में आज भी भूलना नहीं चाहूंगा. 29 अक्टूबर सेमीफाइनल मुकाबला भारत ऑस्ट्रेलिया ओमन के बीच में खेला गया था, जब ऑस्ट्रेलिया ओमन टीम गोरी गोरी छोरी बना लिए थे 338 रन, उन्हें भी गुमान आ गया था भाई, लेकिन भारत की छोरी कहां पीछे थे. 167 रनों का पार्टनरशिप है जेमिमा हरमीत कौर के बीच में जो बना था, और वो पार्टनरशिप इस वक्त देखिए भाग्य कामले और बालाजी के बीच में बनते जा रहे हैं, और देखते हैं ये पार्टनरशिप कितना घातक साबित होता है. आखिरी 6 गेंद, 3 छक्का लगा दे तो भाग्य कामले. धुआं ग्रुप पारगांव, यानी आग भी लगेगी और धुआं भी. तर धुवा ग्रुप पारगाव मच्छिंद्र मोकल यांच्याकडून लगातार 3 षटकारांना बारक्या कांबळेसाठी तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक असेल. क्या बात है, आग लगी नहीं भाई, धुआं उठने लगा है, मुकाबला भी उतना बड़ा है. 54 पर देखिए 2 बल्लेबाज हैं, जो मंजिल को पाने का चाहत रखता है ना, उस समंदर के पत्थर से अपना रास्ता बना लेता है, और ये दोनों बल्लेबाजी देखिए मानो कि कैंसर से बैटिंग कर रहे हैं, ढुसुम ढुस और डगआउट खुश. लेकिन से आखिरी ओवर, अंतिम ओवर, यहां पर शो कैच. ओ माय गॉड, अब अलीबाग के फैन का दिल टूटेगा भाई. जब दिल टूटता है ना, दिल से एक ही आवाज आती है, मैं फिर से पीऊंगा शराब, फील्डिंग हुई है खराब. कोपरचे आमचे जीवन पवार आणि पंकज पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्रिमूर्ती स्पोर्ट्सचे संस्थापक, त्यांना विनंती आहे आपण मंचावर यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे. कोपरचे लेजंड क्रिकेटर्स आहेत, आपणास विनंती आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. क्या छूटा है, मौका मिला है. 56 पर 2 है भाई. गार्डन में फूल खिलने से पहले क्या बकरी खा गई, और इसके बाद क्या छूटने के बाद है पीछे बालाजी देखिए बताता हुआ, तू मुझे कबूल मैं तुझे कबूल. अंपायर ने भी कर लिया है 6 कबूल. डीजे तू क्यों रुका है, तू भी कर ले कबूल. तू मुझे कबूल मैं तुझे कबूल. कैच छूटने के बाद छक्का क्या कबूल. क्या बल्लेबाजी देखिए चल रहा है, ढुसुम ढूस, और एकदम से देखिए डगआउट खुद. टीम का स्कोर 62 पर 2 है. अभी भी आने वाला 4 गेंद बचा है. 62 जैसे सिलेंडर के लिए लाइन लगी थी, यहाँ देखिए क्राउड है. ओमकार कोहली गवन देखिए उन्होंने अच्छा बात बताया कि मैंने आज तक तलोजा में देखा था वो क्राउड है, और उसके बाद है डी टूर्नामेंट में बहुत कठिन रहता है इस तरह के क्राउड है. और कमाल का देखिए भाई यहाँ पर
मंथन ढाकी देखिए यहाँ पर से टपका रे टपका और एक टपका, मिट्टी से बनती है मटका और बालाजी नाम का लगा है बड़ा झटका। पीले पीले ये देखिए स्क्रीन पर दिखाया जा रहा है हमारे मेहमानों को। देखिए दादा जरूरत है तुम्हारी उम्र भर के लिए। तीन गेंद पर दो गेंद पर दो छक्का भी लगाते तो भाई यहां पर बाहुबली मुकेश नायक कमेटी मैनेजमेंट की तरफ से 1 लाख जोरदार तालियां। काली असली बारूद चाहिए, असली बारूद है। ओ लेकिन बारूद से खेलना एमडी वारिस टीम को आता है, क्योंकि दरिया से भी लौट जाते हैं मुसाफिर प्यासे। हर पानी की फितरत नहीं होती है प्यास बुझा सके, लेकिन अभी भी 2 गेंद बचा है, अभी भी 1 लाख है। 1 गेंद बचा है भाई, एक भी लगाएंगे ना फिर भी मौका मौका। आखिरी गेंद और आखिरी मौका। 62 पर 3 है, हर खचाखच क्राउड है। और आखिरी गेंद भी देखिए टाट निकलता हुआ यहां पर से। कहते हैं ना किस्मत में जरूर आएगी पापा की परी। और क्या कमाल की गेंदबाजी की भाई यहां पर। जड़ में डाले, ब्लॉकल में डाले। टोटल की बात करेंगे 62 बनाए और जीत के लिए 63 की जरूरत है। कंचन सर ये वही टीम है भाई जिसने 58 रन डिफेंड किया है और फिर से उसके सामने यहां पर 63 रनों का टारगेट रखा गया है। लेकिन देखते हैं इस टारगेट को बचा पाते हैं या बना पाते हैं। चला ही गाडी कोणाची बघा, MH46 CT 1636 1636 TVS ची एनटॉक आहे। आपली चावी आमच्यापर्यंत आले, गाडीची चावी घेऊन जा। 1636 एनटॉक गाडी आहे आणि रील्स मेकर कॉम्पिटिशन सुद्धा आहे। रील मेकर्स काही खूप चांगल्या रील्स आमच्यापर्यंत आल्यात। या सगळ्या रील स्टार्स जे आहेत त्यांना विनंती असेल की आपण कारण आपल्याला बक्षीस समारंभाच्या वेळेला उपस्थित राहायचं आहे। रील्स मेकर कॉम्पिटिशन ज्याच्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जाणार आहे ते AM ग्राफिक्स, अलंकार म्हात्रे आणि राहुल गोंधळी। AM ग्राफिक्सचं आम्ही अभिनंदन करतोय, 3य क्रमांकाचा मानकरी ठरलाय। त्यांना एक मोबाईल दिला जाईल, तब्बल 25,000 रुपये जवळजवळ आसपास MRP असलेला मोबाईल आहे। तर आपण बक्षीस समारंभाच्या वेळेला उपस्थित राहायचं। त्यानंतर सेकंड प्राइज असणार आहे संकेत फोटोग्राफीचे संकेत भोईर, हे 2य क्रमांकाचा पारितोषिक राहिलाय रील्स मेकर कॉम्पिटिशन। आणि यातलं पहिलं पारितोषिक जाईल कौशल दळवी कोकण इंडिया, प्रथम क्रमांकाचा मानकरी राहिलाय। या 3ही विजेत्यांना आम्ही आमंत्रित करतोय की आपण बक्षीस समारंभाच्या वेळेला उपस्थित राहायचंय। उपस्थित नसेल तर मात्र कदाचित या दुसऱ्याला पारितोषिक दिलं जाऊ शकतं आयोजकांच्या वतीनं। त्यामुळे कौशल दळवी कोकण इंडिया, संकेत भोईर संकेत फोटोग्राफी, अलंकार म्हात्रे राहुल गोंधळी AM ग्राफिक्स, या तिघांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतोय। थँक्यू। क्या बात है, बड़ी टारगेट है हमारे शंकर दादा मात्रे के लेजेंड, जिनके बड़ी सम्मान देखिए यहाँ पर वेलकम स्वागत है साहब है। और जरूर यहाँ पर देखिए 3 रील स्टार है, वो कहते हैं ना मोबाइल में नेटवर्क है और रील मास्टर का फुटवर्क है, बड़ा कमाल कर रहा है यहाँ पर से। और जहाँ पर 3 मोबाइल से विजेता वाले, लेकिन जो उपविजेता रहे उन्हें भी वेलकम स्वागत। एक सत्कार आपण या ठिकाणी करतोय, जीवन पवार यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्यांना विनंती आहे आपण मंचावर या। पंकज पाटील, जीवन पवार, दोन्ही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम।
माध्यमातून MD वॉरियर्सचा खेळाडू जर मॅन ऑफ द मॅच राहिला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. या पण पंकजी पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान करतो आहोत. स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा साहेब, आपल्या पदम स्पर्शाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. विशेष सन्मान अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या तमाम मान्यवरांचे आपण विशेष सन्मान करतो आहोत. सन्मानित करण्यात येत असताना मला मिळत आहे ते स्पर्धेच्या माध्यमातून मॅच महत्वाची आहे. एक संघ फायनलिस्ट राहिलाय, दुसरा कोणता संघ फायनल मध्ये धडक मारणार त्यासाठी या उत्तरार्धाचा खेळ बाकी आहे. आणि या उत्तरार्धाकडे वळूयात. दीपकजी पाटील सर, पळसपे सरांचा आवाज या आपण ऐकणार आहात या सेकंड इनिंग मध्ये. दरम्यान या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. अलिबाग वाडगावचा गोड आवाज समालोचक नीलू भगत NB आणि त्यांचे काका अमित भगत यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांच्या सुद्धा शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो. तर जाऊया सेकंड इनिंगकडे. 63 धावांचं लक्ष आहे 30 बॉलमध्ये. MD वॉरियर्स अलिबागला रायगड प्रीमियर लीगचा खरं तर अंतिम फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल, परंतु शेवट काय जबरदस्त केला होता गोलंदाज मंथन डाकीनं जे शेवटचे 4 बॉल टाकलेत ना, हे मोमेंटम शिफ्ट करणारे आहेत या मॅचचे. 62 वर थांबवलं. 63 धावांचं लक्ष, कारण सुरुवातीला असं वाटत होतं 70च्या आसपास, परंतु रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय मंगेजी वाकडीकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर मंगेशजी वाकडीकर साहेबांचं शुभागमन झालंय. रायगड प्रीमियर लीगची संकल्पनाच मुळातच त्यांच्याच बुद्धीमधून खरं तर या क्रिकेट विश्वाला ज्यांनी दिली. आणि आज पाहायला गेलं तर हे लावलेलं रोपटं एक वटवृक्ष होताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. मंगेशजी वाकडीकर साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक बाईक सुद्धा आम्हाला पुरस्कृत केली गेले, त्यांचं मनापासून आभार. जाऊया मॅचच्या दिशेनं. MD वॉरियर्स अलिबाग संघ मैदानामध्ये 63 धावांची आवश्यकता. त्याचप्रमाणे महेश स्पोर्ट्स शेलघरचे सर्व सचिन शेडगरज साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला ट्रॉफी सुद्धा पुरस्कृत केल्या गेल्यात. सचिनजी गरज साहेब आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक असं स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. शेलघरचे गोल्डन मॅन भाई मंदर शेठ भगत यांचं या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. फटका फसलाय, बॉल हवे, झेल टिपलाय. फर्स्ट विकेट डाऊन 0वर. पहिला धक्का लागला MD वॉरियर्सला. खातही उघडू न देता निखिल पारवे यावेळेस मात्र मैदान सोडेल. पहिला धक्का MD वॉरियर्सला. पहिला धक्का लागला MD वॉरियर्स अलिबागला. स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलघर आणि जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी, शेलघर बामणडोंगरी ही फ्रँचायझी काही सचिन शेडगरज साहेब, गव्हाळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि त्याचप्रमाणे वहाळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अमर शेठ मात्रे यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला अलिबागचे कार्यसम्राट आमदार MD वॉरियर्स, अलिबागचे आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब. नियोजन भारी, व्यवस्था एक नंबर, आयोजकांचा खास ताट. रायगडच्या लाल मातीमध्ये आज भरली क्रिकेटची भव्य वाट. उत्कंठा शिगेला पोहोचले. फायनलचा रंग चढलाय. अंतिम लढतीमध्ये रायगडचा नवा राजा ठरणार. प्रतीक जंगम 7483 यांची ही कमेंट खरं तर लाईव्ह चॅटमध्ये
त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. खोलवट टप्प्याचा बॉल बॅक टू द बॉलर्स. इकडे मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडू सापडलेला नाहीये आणि त्याचमुळे धावसंख्येचा श्री गणेशा पाहायला मिळेल एमडी वॉरियर्ससाठी. पहिली धाव फलकावर 63 धाबांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग. रायगडमधील कोणतीही स्पर्धा ज्या स्पर्धेला सर्वाधिक पसंती मिळाली तर ती ही रायगड प्रीमियर लीग. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेत इतकी पसंतीच मात्र मिळाली नाही. एवढी प्रचंड गर्दी आणि प्रचंड गर्दीमध्ये सुरू असणारा हा थाट विशाल जितेकर आदर्श स्पोर्ट्स पनवेलचा. सुमित ढेकलेसाठी एक पारितोषिक येते. लगातार 2 षटकारांसाठी स्वप्नील पाटील अलिबाग यांच्या वतीनं 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. त्याचप्रमाणे रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय राकेशभाई गायकवाड यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम राकेशभाई, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. या आपण मंचावर, आपलं सहर्ष स्वागत आहे. मान्यवरांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल. ओ यावे शॉट ऑफ लेंथ बॉल भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाहुबली सुमित ढेकलेच्या बॅटमधून आलाय उत्तुंग षटकार. दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट तुम्ही पाहतात. एक कॅप आपण देतोय. एक प्रेक्षक आम्हाला एक चाहता मिळाला जो आयवा कॅच पकडताना खरं तर दुखापतग्रस्त झालेला आहे, परंतु आयोजकांनी त्याची ही खरं तर ज्या रीतीने त्याने कॅच पकडण्याचा प्रयत्न केला तो आज या ठिकाणी उपस्थित आहे. हाताला दुखापत झालाय ही बाब हेरली आहे आणि एक छोटंसं गिफ्ट म्हणून त्याला आपण कॅप देतोय. शुभेच्छा असतील तुम्हालाही. या आपण मॅचकडे वळूयात पुन्हा एकदा दीपकजी पाटील अजून सरांकडे. काय करायला पाहिजे खरं तर प्रेक्षकांसाठी प्रत्येकाचा विचार केलाय, छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलंय संपूर्ण नियोजनानं. ओ फटका फसलाय, बॉल हवेत, सुमितचा झेल. प्रतीशला पोहोचता आलेला नाहीये. यापेक्षा गोल्डन चान्स असूच शकत नाहीये. पोहोचताच आलेला नाहीये. खरं तर ही सुवर्ण संधी होती. पाहा पुन्हा एकदा प्रतीश मस्करचा हा चेंडू टप्पा पडला, थोडीशी उसळी घेतली, मिस टायमिंग झालं होतं, परंतु पहिल्यांदा अडकला होता धावताना आणि त्याच कारणास्तव सोपा असणारा हा झेल मात्र भूमीला दान झालाय. थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल एमडी वॉरियर्स अलिबाग. लगातार 2 षटकारांसाठी त्याच्यासाठी पारितोषिक सुद्धा आहे. पप्पू शेठ भाईशेठचे यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयांचं खरं तर पारितोषिक सुद्धा दिलं जाणार आहे. आणि त्याचमुळे पाहायला गेलं तर पारितोषिकांची भरमसाठ पारितोषिकांची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं गेलंय आज लकी ड्रॉच्या माध्यमातून खरं तर एक भाग्यवान विजेता जो कॅचेस घेतात सकाळपासून, कदाचित एक भाग्यवान विजेत्याला आज बाईक मिळू शकेल आणि त्याचं स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. त्याचप्रमाणे रेफ्रिजरेटर आहे, मिक्सर आहेत, इस्त्री आहे, टायटनच्या वॉचेस आहेत, स्पोर्ट्स सायकल्स आहेत. हे सगळं आज आयवा कॅचसाठी आहे. मघाशी पाहिला आयवा कॅचसाठी एकानं जेल टिपला. सन्मान्य आमदार महेंद्र शेठ दैव यांच्या वतीनं त्याला भरपूर कॅश प्राइजेस आपल्याला पाहायला मिळाले. 4000 रुपयांचं कॅश प्राइज त्याला मिळालं होतं आयवा कॅचसाठी. त्याचमुळे आज जी गर्दी आहे या सगळ्या गर्दीसाठी खरं तर रॉयल कारभार रॉयल बिर्याणी यांच्या वतीनं दुपारी बिर्याणीचा सुद्धा आस्वाद घेतला आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी. त्या रॉयल बिर्याणीचं सुद्धा आपण मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय आणि प्रत्येकाची काळजी घेतली सकाळपासून आणि म्हणूनच या गर्दीचं प्रेम मात्र या स्पर्धेसाठी लाभलंय. मोरे 4960 अवी मोरे यांच्याकडून कमेंट आहे. रायगडच्या क्रिकेट विश्वाला नवी ओळख, नव्या खेळाडूंना नवी संधी आणि क्रिकेट प्रेमींना थरारक अनुभव देणाऱ्या रायगड प्रीमियर लीग 2026च्या भव्य आयोजनाला मनापासून सलाम. थँक्यू सो मच अभी. बंटी पाटील घाम गाळला, मैदान सजवलं, यशस्वी आयोजन करून क्रिकेटचं नवं पर्व घडवलं. ज्यांच्या परिश्रमामुळे खेळ रंगला ते आयोजन परिवार मनापासून वंदनीय ठरला. थँक्यू सो मच बंटी पाटील. आणि इकडे मात्र प्रेक्षक कमाल कॅच
सिक्सर सुप्रीमो ज्याचे स्पोर्ट शूज दिले जातात. चला स्पीडअप करत राहा अंपायर, तुम्ही मॅचकडे लक्ष द्यायचं आहे. का इकडे भरपूर सन्मान भरपूर बक्षिसं आहेत, परंतु आपला खरं तर घड्याळाकडे लक्ष असलं पाहिजे. आणखीन एक इकडे मात्र विकेटचं पतन आणि खऱ्या अर्थानं जी विकेट मात्र फार निर्णायक ठरू शकेल या मॅच मध्ये. मोठी विकेट आयकॉन सुमी ढेकले अवघ्या 7 धावा काढून परतीच्या प्रवासाला. भारत माता की. त्या विकेट बघत यांच्या वतीनं हे पारितोषिक दिलं जाईल. 9 या धावसंख्येवर हा दुसरा झटका बसला एमडी वॉरियर्स अलिबागला. या स्पर्धेसाठी त्याचप्रमाणे स्वर्गीय बहे स्पोर्ट्स शेलकर आणि जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरीसाठी शिवाजीनगर प्रतिष्ठानचे अमर शेठ कडू आणि शिवाजीनगरचा संपूर्ण 40+ संपूर्ण संघ ही स्पर्धा पाहतात. त्यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात, त्यांच्या सुद्धा शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो. थँक्यू सो मच शिवाजीनगर प्रतिष्ठान, अमर शेठ कडू आणि संपूर्ण शिवाजीनगर 40+ क्रिकेट संघ, आपलं सुद्धा आम्ही शुभेच्छांचा स्वीकार करतो. तर आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर, त्याचप्रमाणे रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राकेशभाई गायकवाड. खरं तर क्रिकेटची मुहूर्तमेढ रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा यांच्या स्वप्नामधून साकार झालं. इकडे मात्र अपील पाहायला मिळते पाठीमागे. डॉट बॉल आता मात्र महेंद्र अंधेरे आणि त्याचबरोबरीनं प्रसाद पाटील यांना थोडा डाव सांभाळावा लागेल. सलामीची जोडी फोडले पहिल्यांदा निखिल पारवे बाद झाला 0 आणि सुमित ढेकले सगळ्यात मोठा अडथळा दूर काढलाय. खरं तर या मॅच मधील विजय विल्लाय. बालाजीनं मात्र घेतलेली निर्णायक विकेट. फुल टॉस होता, कम्प्लिटली मिस, प्रॉपर कनेक्ट झालेला नाही, अन्यथा एका मोठा फटका जरूर परावर्तित करता आला असता. 1 रन जरूर मिळेल. सिंगल रन पंचांचा इशारा आला. DRS ची मागणी करण्यात आली फ्रॉम बॅटिंग टीम वेस्ट साठी. इकडे मात्र हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवण्यात आलाय. तिसरे पंच निर्णय देतील. लगातार 2 षटकारांसाठी स्वप्नील शेठ पाटील अर्थातच पप्पू शेठ वायशेत अलिबाग यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. पाहूया तिसरे पंच काय म्हणतात. मोठ्या संख्येने खरं तर प्रेक्षक वर्ग आणि हे दुसरं पर्व हिट नाही तर सुपर हिट होत असताना, हे स्वप्न साकारत असताना आज थोडा खरं तर गेले 1-1.5 महिना जी धावपळ केले विशाल चितेकर आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी, आज हे फळ मात्र त्यांना मिळालंय. निस्वार्थीपणे खरं तर क्रिकेटची सेवा केली. खेळाडू सगळे एकत्र आले आणि
प्रामाणिकपणे खेळण्याची संधी पहा. आमचे छोटे प्रेक्षक झाडावर बसून या स्पर्धेचा आनंद घेत असताना, चला कॅमेरा आलाय, हात केला तरी चालेल. झाडावर बसून, आंब्याच्या झाडावर बसून अगदी आमचे छोटे प्रेक्षक ही स्पर्धा पाहतात. एक क्रेज आहे खरं तर, कारण इकडे खचाखच भरले, अजिबात जागा नाहीये. आणखीन एक रील स्टार तुषार जंगम यांनी सुद्धा खूप चांगली रील बनवले, याची माहिती आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवतात. त्यांनी सुद्धा कुठेही जायचं नाहीये, कारण या सगळ्या रील स्टारचं सुद्धा आपण विजेत्या रील स्टारचं आपण अभिनंदन करणार आहोत. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी 12 धाबा झाल्यात MD वॉरियर्स अलिबाग, आणि इकडे पहा त्याचा सुद्धा सन्मान केला जातोय. खूप चांगली रील, बरेचसे रील स्टार ज्यांनी खूप चांगल्या रील्स होत्या, आयोजकांची खरं तर रील्स बनवली होती ज्यांनी, आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आणि सगळेच रील स्टार ज्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत, परंतु सगळ्यांनाच बक्षिसं देता आलेली नाही आहेत. परंतु आपल्याही रील काही कमी नव्हत्या, आपल्याही रील त्याच तोडीच्या होत्या. त्यामुळं खरं तर जे परीक्षक होते त्यांचा सुद्धा कसोटीचा काळ होता, याच्यातून तिघांची निवड तरी कशी करायची. त्यामुळं हा 19-20 होता, वरखाली या गोष्टी होत असतात. त्यामुळे जे रील स्टार आहेत, तुम्ही जे प्रेम दिलेत आणि तुम्ही सगळ्यांनी जे कष्ट घेतलेत, या कष्टाला सुद्धा आम्ही सॅल्यूट करतो. तुमचं सगळ्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतोय. महेंद्र अंधेरे आणि प्रसाद पाटील अशी जोडी आहे. अलिबागच्या सुद्धा भरमसाठ संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर 4 संघ खेळले या स्पर्धेमध्ये, परंतु MD वॉरियर्स अलिबाग संघ जो मात्र पुढे आलाय सुपर 4 पर्यंत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. पुन्हा एकदा बालाजीची लेन भरकडले, एक विकेट पहिल्याच बॉलवर त्याला आली. सगळ्यात महत्वाची विकेट या मॅचची सुमित ढेकलेच्या स्वरूपामध्ये. ओ यावेळेस मात्र अगदी समोरच्या दिशेला व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, वाडी स्लॉंग ऑन कडे चेंडू, परंतु आर्यन नाईक कमालीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. दरम्यान रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य डॉक्टर अविनाश ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. रायगड जिल्हा परिषदचे सदस्य, नवनिर्वाचित सदस्य आदरणीय अविनाशजी ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. रायगड प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बालाजीचा हा फुल लेंथ खोदून काढलाय त्याला लॉंग ऑन कडे. एकच धाव येताना दिसेल, सिंगल रन. एकेरी धावेच्या बरोबरीने इकडे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या पश्चात MD वॉरियर्स अलिबाग संघाची धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 16 धाबा. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 47 धाबांची अद्यापही आवश्यकता आहे. 3 ओव्हर्स आणि 47 धाबा. खचाखच भरलेलं हे स्टेडियम नानोबा मैदान पारगावकरांचं सुद्धा आभार मानूया आपण. खरं तर हे मैदान रायगड प्रीमियर लीग साठी उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि आपल्या TV स्क्रीनवर रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर, त्याचमुळे रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य डॉक्टर अविनाशजी ठाकूर साहेब आपण पाहू शकता आपल्या TV स्क्रीनवर. रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राकेशभाई गायकवाड, नीती स्पोर्ट्स वासुशेठ भोईर, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सलग 10 दिवस पाण्याची मोफत व्यवस्था मात्र करण्यात आले, त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत. तर जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. 3 ओव्हर्स मध्ये 47 धाबांची गरज आहे MD वॉरियर्स अलिबाग या टीमला.
ओ यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पूल केला स्क्वेअरलेकडे हा चेंडू. सिंगल तर जरूर त्या ठिकाणी प्राप्त झाले. दुसऱ्याचा प्रयत्न मात्र होईल का? नाही, एकच धाव. हर्षल मात्रे त्या ठिकाणी आहेत. चांगला थ्रो त्यांचा पाहायला मिळाला. सिंगलनं फारसा फरक पडणार नाहीये. पाठीमागचा सामना आपण बघितला तर महेश स्पोर्ट्स शेलगरनं वीर मराठा जोहे पेंट संघाला पराभूत केलंय. 58 धावा डिफेंड केल्या होत्या. कट केलाय बॉल. यावेळेस मात्र स्वीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, त्याला चकवत बॉल चाललाय. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता खणखणीत चौकार. कल्पेश ठाकूर गोलंदाजी करतो. इकडे मात्र थोडासा रूम दिला होता आउटसाइड ऑफस्टम आणि त्याचा फायदा मात्र उठवला. चांगला फटका प्रसाद पाटील यांच्या बॅटमधून चौकार. नक्कीच थोडासा आत्मविश्वास वाढवेल MD वॉरियर्स अलिबागसाठी आणि ते गरजेचं सुद्धा आहे. अर्ली विकेट्स गेल्यात अलिबाग टीमच्या आणि त्याचमुळे इथून मात्र भागीदारी अपेक्षित आहे. अलिबागच्या या खेळाडूंना मात्र डाव पुढे न्यावा लागेल. महेंद्र अंधेरे काय खेळला होता पाठीमागच्या मॅच मध्ये. बुरियानाच्या बॅटमधून 4 षटकार आपण पाहिले होते. कल्पेचा फटका फिरून खेळलाय, वळून मारलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॉल गुल झालाय. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. 24 वाला ना नाव लय फेमस झाला हाय. संदेश पाटील 24 वाला ना नाव लय फेमस झाला हाय. हाय ओ संदेश, आय लव्ह यू. कल्पेश ठाकूर थोडस डोई जडवतोय की काय. सारं काही सुरळीत चालू असताना आता मात्र धावा येण्यास सुरुवात झाले. कल्पेश ठाकूरच्या पाठीमागच्या 2 बॉल मध्ये आलेल्या 10 धावा. ही धोक्याची घंटा तर वाजली जात नाहीये ना महेश स्पोर्ट्स शेलगर आणि जीवदानी बामणडोंगरीसाठी, अशी चर्चा आता मात्र प्रेक्षकांमध्ये सुरू झाले. 27 ला 2 सामना कोणत्याही बाजूला जाऊ शकतो. क्रिकेट हा खेळच असा आहे आणि अलिबागनं जो संघर्ष केला ना या स्पर्धेमध्ये तो कमालीचा राहिलाय. पहिला सामना गमवावा लागला होता या संघाला आणि त्यानंतर मात्र जी उत्तुंग भरारी घेतले. आणखीन एकदा हाफ ट्रॅकर कल्पेश ठाकूरचा तोही भिरकावलाय. फाईन लेगच्या वरतून कल्पेश ठाकूर कदाचित या सामन्याची गणितं बिघडवतोय. आणखीन एक षटकार. खरं तर दीपक सर आपण पाहिलं ना, प्रसाद पाटील हा अलिबागच्या हाशिवरेचा आहे, परंतु तो रायगड पोलीस दलात आहे. एक उत्कृष्ट यष्टिरक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि प्रसादने आता पोलिसी खाक्याच बाहेर काढलाय आणि बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. थोडासा पाऊस थांबला होता आणि त्याचमुळे थोडीशी सुकी खेळपट्टी आणि त्याचमुळे कदाचित फिरकी गोलंदाजाचा वापर मात्र करण्यात आलाय. परंतु इकडे 2 षटकार आलेत आणि 2 षटकारांसाठी पारितोषिक आहे ते बप्पू शेठ वायशेचे स्वप्नील पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक जरूर दिलं जाईल. ते प्रसाद पाटीलसाठी. रायगडची शान, RPL ची जान, खेळ असा की मैदानही टाळ्या वाजवेल. टॅलेंट प्लस पॅशन. रायगड प्रीमियर लीग, रायगडच्या मातीतून चॅम्पियन्स तयार होतात. कमेंट आले रोशन मात्रे 503, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. फार सुंदर सुंदर कमेंट्स, फार सुंदर मराठी लिहितात. खरं तर आपल्याकडचे सगळेच ऑडियन्स, सगळ्यांचं आम्ही मनापासून. सार्थक पाटील म्हणतात मला रायगड प्रीमियर लीग खूप आवडते कारण या लीगमध्ये क्रिकेटचा रोमांच आणि उत्साह अनुभवायला मिळतो. रायगड प्रीमियर लीगमुळे स्थानिक खेळाडूंना खरं तर आपली गुणवत्ता सादर करण्याचं, आपली प्रतिभा दाखवण्याची उत्तम संधी मिळते. थँक्यू सार्थक पाटील. कल्पेश ठाकूरनं इकडे मात्र थोडासा खेळ बिघडवलाय. कमबॅक करावा लागेल. अनुभवी खेळाडू आहेत मान फ्रॉम बामणडोंगरी. पुन्हा एकदा थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न करतो. बॉल स्टॉप केला. इकडे मात्र धावची जी संधी स्ट्रो नाही, नॉन स्ट्रायकर एंडला करण्यात आला होता. पहिल्यांदा स्ट्राईकला चान्स घ्यायला हवी होती. बाईचा इशारानं इकडे रन प्राप्त होईल. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचले ते आतापर्यंत 34 या आकड्यावर. 34 रन्स ऑन बोर्ड. ऑफस्टंप लाईनवरचा हा चेंडू सरळ पाठीमागे निघून गेलाय. इकडे रिव्ह्यू घेण्यात आलाय व्हाईट बॉलसाठी फ्रॉम बॅटिंग टीम. तिसरे पंच बवर सर आहेत इकडे. हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. पाहूया
शेवटच्या बॉलवर काय घडले. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डवर धाबा लागल्यात त्या 34 धाबा, 34 लॉस ऑफ 2, 12 बॉल 29 धाबांची आवश्यकता. अप्पा उत्साह जल्लोष पाहायला मिळतोय आमच्या सगळ्याच क्रीडा रसिकांचा. मोठ्या संख्येनं पहा स्टेडियमच्या अगदी चारही बाजूला खचाखच भरले गर्दी. आज जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय ना, आयोजकांच्या डोळ्यात पाणी आले. खरं अर्थानं जे प्रेम दिलंय, हा जो स्नेह दिलाय तुम्ही सगळ्यांनीच, आणि हा वाढता प्रतिसाद. आशुतोष पाटील 2186 दमदार आयोजन, परफेक्ट नियोजन, युवा खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ देणाऱ्या कोर कमिटीला मनापासून सलाम. स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आशुतोष पाटील, मराठी क्रिकेट समालोचक, कुरुळ, अलिबाग. अलिबाग. त्याचप्रमाणे समीर कदम म्हणतात, विशाल जितेकर, तेजस मात्रे, RPL सारखा सुंदर उपक्रम उभा केल्याबद्दल मनापासून अभिनंदन. फ्रॉम महाड, रायगड, समीर यशवंत कदम. खूप सुंदर सुंदर कमेंट्स आल्यात आणि ज्या प्रतिक्रिया आहेत, सगळ्याच प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत नाही पोहोचू शकत, परंतु ज्या काही प्रतिक्रिया सुंदर असतील, खास असतील, त्या नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. परंतु ज्या कमेंट्स आपण करतात ना, हे जे प्रेम देतात 24 लाईव्ह इव्हेंट्सवर, त्याचं सुद्धा आम्ही मनापासून तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करतोय. सबस्क्राईब केलेलं नसेल अजूनही चॅनल तर जरूर सबस्क्राईब करा. रायगड प्रीमियर लीग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य भूमीतील खेळाचा दिमागदार सोहळा. आयोजन समितीला मानाचा मुजरा, रायगडचा झेंडा असाच अभिमानानं उंचावत राहो. निनाद नाईक 6159. थँक्यू निनाद, तुमचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. जाऊया पुन्हा एकदा. विजय पिल्ला येत आहेत. फुल टॉस आणि फुल टॉस बॉलवर खरपूस समाचार. बॉल सीमा पार, 6 धावांकरता षटकार. प्रेक्षक नाचून खरं तर आनंद घेत असताना गेला खरं तर सगळ्यांचाच उत्साह पोहोचलाय आणि त्याचमुळे या स्पर्धेवर भरभरून प्रेम करतात. बालाजीचा हा चेंडू अगदी हलक्या हातानं स्टीअर केलाय, पाठीमागे जाऊ दिले थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक पोहोचलाय, हा थ्रो येतोय आणि त्याचमुळे इकडे मात्र सिंगलच रन. मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रंग भरलेत प्रसाद पाटीलनं. 10 बॉलमध्ये 25 आणि आजही तोच धमकम. अनुभव काय असतो आणि तो अलिबागचा अनुभव मात्र सध्याच्या घडीला MD वॉरियर्स अलिबागसाठी धावून आलाय. सामना अजूनही बॅलन्स आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 22 धावांची गरज आहे. सुरुवातीला MD वॉरियर्ससाठी फसलेला सामना मात्र प्रसाद पाटीलला नक्कीच ओपन करून दिलाय असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. कारण 1 षटकाराने लगेच हा सामना मात्र पूर्णपणे अलिबागच्या बाजूने सुद्धा जाऊ शकेल. फायनल मध्ये कोण जाणार याची चर्चा आता मात्र रंगू लागले. MD वॉरियर्स अलिबाग. अंधेऱ्याचा फटका, डाऊन दी ग्राउंड, लॉंग गॉन बाउंड्रीच्या बाहेर, दे धक्का घे चक्का. मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. सगळे MD वॉरियर्सचे समर्थक मात्र बेभान झाले त्या षटकाराच्या मदतीनं. पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर सगळे MD वॉरियर्सचा हा संपूर्ण खेळाडू कक्ष. सामना पूर्णपणे आता मात्र झुकला MD वॉरियर्सच्या बाजूने. 9 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता.
मागच्या मॅच मध्ये याच महेश स्पोर्ट्स शेलगर आणि या जीवदानी बामणडोंगरीच्या गोलंदाजांची वाहवा केली होती सगळ्यांनी. काय सामना डिफेंड केला होता 58 धावांचा समोर वीर मराठा जोहे पेण रायगड प्रीमियर लीग मधील ताकदवान संघ असताना मॅच संपल्यानंतर कुणी आज जाणार नाही याची काळजी घ्या, कारण लगेच फायनल चालू होईल आणि जे प्रेक्षक आतमध्ये जातील ते डिस्क्वालिफाय होऊ शकतील बक्षिसासाठी, कारण कॅमेरे सज्ज असणार आहेत आपल्यावर. त्यामुळे याची नोंद घ्या खास करून आणि या आयोजकांना सुद्धा सहकार्य करा प्लीज. बालाजीचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप इकडे मात्र बीट केलंय आणि या चेंडूची गरज आहे खरं तर. हा पहा चांगला बॉल इकडे मात्र ओळखता आलेला नाहीये. डॉट खेळलाय 47 वर 2, 8 बॉल 16 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू फार महत्वाचे आहेत बालाजीचे. ओ फुलर लेट खोदून काढलाय, हेलिकॉप्टर उडवलाय, बॉल जाईल सीमारेषेच्या दिशेनं. एक टप्पा कात बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4 आणि यावेळेस मात्र महेंद्र अंधरेच्या बॅटमधून आलाय हेलिकॉप्टर चौकार. महेंद्र शेट सायना आता मात्र MD वॉरियर्स अलिबागचं अर्धशतक धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. सामना आता मात्र जवळ आणून ठेवलाय. सुपर बॅटिंग, काय भागीदारी पाहायला मिळाली दोघांमध्ये. महेंद्र अंधेरे 9 बॉलमध्ये 14 आणि प्रसाद पाटील 10 बॉलमध्ये 25. सुरुवातीला लवकर 2 विकेट्स गेल्या होत्या, अवघ्या 9 धावा असताना 2 विकेट गेल्या होत्या आणि त्यानंतर मात्र ही भक्कम भागीदारी. सुमित टेकलेच्या बाद झाल्यानंतर असंच वाटलं होतं कदाचित या मॅच मध्ये महेश स्पोर्ट्स शेलगर संघ मात्र हबी राहील, परंतु नाही. जशास तसं प्रत्युत्तर. बालाजीचा हा चेंडू इकडे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता, परंतु रिव्ह्यू घेतलाय. DRS डिसिजन रिव्ह्यू केला जाईल, चेक केलं जाईल, पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. परंतु बालाजीकडून नक्कीच अपेक्षा नसेल एवढं मोठं महागडं षटक येईल या षटकाची, परंतु 4थ्या षटकामधील शेवटच्या चेंडूवर मात्र काय घडलंय कंट्रोल रूम मधून हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. लास्ट बॉल आहे, शेवटच्या बॉलवर मात्र एक्झॅक्टली काय घडलंय तिसरे पंच हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. आणि जेव्हा स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येते, सामना अगदी निर्णायक स्थितीमध्ये असतो, तेव्हा पंचांवर सुद्धा तेवढाच दबाव असतो, तेवढाच प्रेशर मात्र पंचांवर सुद्धा असतं. त्यामुळे योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवला जाईल. इट्स वाईड बॉल कॉल फ्रॉम अंपायर. त्यामुळे रिव्ह्यू सक्सेस झालाय फ्रॉम बॅटिंग टीम. बालाजीला पुन्हा धावावं लागेल. एक अतिरिक्त रन यावेळेस मात्र MD वॉरियर्स अलिबागसाठी. धावसंख्या झाली ती 52 आणि शेवटच्या 7 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता. टेन्शन आहे महेश स्पोर्ट्स शेलगर आणि जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी. सचिन शेठ घरत गवाड दुर्मिळ संधी होती, इकडे मात्र पुरेपूर प्रयत्न केले, परंतु धाबा मिळतील त्या MD वॉरियर्स अलिबागला. या 2 धाबा आणि या 2 धाबांच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 54 या आकड्यावर. शेवटचे 6 चेंडू आणि 9 धाबांची आवश्यकता. असा कोणता गोलंदाज आता मात्र आहे जो मात्र या धाबा डिफेंड करून देईल. शेवटचे 6 बॉल आणि 9 धाबा MD वॉरियर्स अलिबागला फायनल मध्ये जाण्यासाठी या गोदल्या तो विश्वजित ठाकूर आणि टीम. रायबादेवी रावे आणि आई भवानी माता साई या संघानं रायगड प्रीमियर लीगची अंतिम फेरी गाठले. आता दुसरा संघ मात्र कोणता असेल याची चाचपणी मात्र काही मिनिटांमध्ये तुम्हाला दुसरा संघ सापडणार आहे. परंतु मी विनंती करेन अगोदरच टॉससाठी बी रेडी. विश्वजित ठाकूर आणि टीम सज्ज राहा. जशी मॅच संपेल लगेच आपण टॉसकडे जाणार आहोत, कारण वेळ थोडा जास्त होत चाललाय. सबस्क्राईब अद्यापही केलेलं नसेल 24 लाईव्ह इव्हेंट्सला 3,60,337 अजूनही बरेचसे प्रेक्षक खरं तर. किती प्रेक्षक ऑनलाईन पाहतात? 12,000. जर 12,000 प्रेक्षक जर सबस्क्राईब केलेलं नसेल, यातून जर अर्ध्यांनी जरी केलं तरी आज आमचं जी इच्छा आहे 3,65,000ची ती इच्छा तुम्ही पूर्ण करू शकता. त्यामुळे आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज सबस्क्राईब करा.
पहिलाच बॉल इकडे थोडासा मिसक्यूट झाला होता, टायमिंग जुळलं नव्हतं. महेश नानगुडे आलेत. या नावाची चर्चा सुद्धा संपूर्ण रायगड प्रीमियर लीग मध्ये राहिले. 10 बॉल मध्ये सगळ्यात वेगवान अर्धशतक कोणत्या खेळाडूकडून आले तर ते महेश नानगुडे. ओ शॉर्ट बॉल फेकून दिलाय. जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन बॉलची कंप्लेंट करावी लागेल. बॉल सीमा पार, षटकार. दोन विकेट लवकर गेल्या होत्या, परंतु यानंतर मात्र ज्या पद्धतीनं बॅटिंग केले, कमाल बॅटिंग केले प्रसाद पाटील आणि महेंद्र अंधेरेला. 2 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. आणि कदाचित पाहूया इकडे मात्र फटका स्क्वेअरलेकडे येतोय. सिंगल जर त्या ठिकाणी प्राप्त होईल. आणखीन एक धाव कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, परंतु सामना जवळ आलाय. आतमध्ये कुणीही जाणार नाहीये प्रेक्षक वर्ग, याची दक्षता घ्या. एमडी वॉरियर्स संघाचे समर्थक सगळे, त्याचप्रमाणे महेश स्पोर्ट्स शेलगरचे समर्थक. सामन्याचा रिझल्ट काय लागेल माहिती नाहीये, परंतु कोणी आतमध्ये जायचं नाहीये. ओ इकडे मात्र स्टीअर करण्याचा प्रयत्न, बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि बारक्या त्या ठिकाणी आय थिंक आहेत. अगदी निर्णायक क्षणाला मात्र विकेट आले. एका धावेची आवश्यकता आहे, शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. आणि यावेळेस मात्र प्रसाद पाटील बाद झालेत. 2 चेंडू आणि 1 धाव. क्रिकेट असा खेळ आहे, कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये. आणि त्याच वेळेस सामना संपलेला नाहीये. कदाचित ही सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न मात्र असफल आहे. आणखीन 1 धाव कंपल्सरी तुम्हाला काढावी लागेल. नवीन बॅटर जयेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये येत असताना. यश म्हात्रे चला 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून रायगड प्रीमियर लीग स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आले. आमचे सबस्क्रायबर सगळ्यांना विनंती आहे, आज 12,000 लाईव्ह व्ह्यूवर्स करतरी या सामन्याचा आनंद घेतात. सगळ्यांना विनंती आहे, सबस्क्राईब करायला काही लागत नाही आपल्याला, टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. एकदा बटन दाबा, हे प्रेम दाखवा आणि सबस्क्रायबर मीटर मात्र वाढूया. चांगल्या चांगल्या कमेंट्स तुमच्या असतील त्या नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तुमच्या TV स्क्रीनवर आम्ही जरूर दाखवू. जसा वेळ मिळेल तशा मात्र कमेंट्स तुमच्या जरूर वाचल्या जातील. 3,60,338 सबस्क्रायबर आतापर्यंत झालेत. चला पटापट सबस्क्राईब करा. सगळ्याच लाडक्या प्रेक्षकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. 2 बॉल 1 रन. पाहूया पुढे काय घडतंय. यश म्हात्रे, ओ इकडे सुद्धा फटका फसलाय. बॉल पुढे आहे, चान्स होती आणि 1 धाव कंप्लीट. एमडी वॉरियर्स अलिबाग रायगड प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये. सुमेध पत्रे आणि विश्वजित ठाकूर टॉस या. धावत या, आपल्याकडे वेळ नाहीये. सुमेध पत्रे पण टॉस या. मान ऑफ द मॅच विश्वजित ठाकूर या ठिकाणी उपस्थित झालेत. आज सामना इकडे सुद्धा कदाचित 1 धाव वाचवता आली असती. पहा, 1 धाव वाचवता आली असती तर शेवटच्या बॉलवर हा सामना जाऊ शकला असता. पार रिप्ले मधून हा चेंडू आतमध्ये आणला होता, थोडासा शॉर्ट पडला, परंतु थ्रो जर प्रॉपर पहा थ्रो सुद्धा झाला नाहीये, कारण इकडे 1 धाव पूर्ण होऊ शकलीच नसती, परंतु जरूर चुकी झाली. लास्ट बॉलवर 3 हवं होतं, परंतु एमडी वॉरियर्सनं मात्र हा सामना जिंकलाय. अभिनंदन एमडी वॉरियर्स अलिबाग, अभिनंदन आमदार साहेब महेंद्र शेठ दळवी, त्यांचे सगळे समर्थक बेभान होऊन खरं तर हा सामना, हा स्कोर कार्ड 62 केल्या होत्या महेश स्पोर्ट्स शेलगर आणि जीवदानी बामणडोंगरीनं. या धाबा डिफेंड करता आलेल्या नाही आहेत. आणि मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, सामनावीर हा पुरस्कार जाईल. 12 बॉल 26 धावा. प्रसाद पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच.